यानंतर आता हीट एक्सचेंज, उष्णतेची देवाणघेवाण. इफ हीट इज एक्सचेंज्ड बिटवीन अ हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, the temperature of the cold object goes on increasing due to gain of energy, and the temperature of hot object goes on decreasing due to loss of energy. काय होतं बघा, उष्ण आणि थंड वस्तू यांच्यामध्ये उष्णतेची देवाणघेवाण कशी होते. समजा हा हॉट ऑब्जेक्ट आहे आणि हा कोल्ड ऑब्जेक्ट आहे. आता ही उष्ण वस्तू जी आहे, ही उष्ण वस्तू याच्याजवळ जर ठेवली तर या उष्ण वस्तूचे तापमान काय होतं, हळूहळू कमी होत जातं. पण कोल्ड वस्तू जी आहे, कोल्ड जी आहे, थंड वस्तू जी आहे, याचं तापमान काय होतं, ह्याच्यामुळे हळूहळू हे वाढत जातं. दोन्ही वस्तूंचे तापमान जे आहे, हे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. दोन्ही वस्तूंचे तापमान जोपर्यंत सारखे होत नाही तोपर्यंत हा बदल, म्हणजे याच्यातून उष्णता बाहेर टाकली जाते, याच्यामध्ये उष्णता घेतली जाते याच्यामध्ये. द चेंज इन टेम्परेचर कंटिन्युअस टिल द टेम्परेचर ऑफ बोथ ऑब्जेक्ट अटेन द सेम व्हॅल्यू. दोन्हीची व्हॅल्यू सेम, तापमान सेम होत नाही तोपर्यंत यातलं टेम्परेचर चेंज होत जाणार आहे. इन दिस प्रोसेस कोल्ड ऑब्जेक्ट गेन्स हीट एनर्जी अँड हॉट ऑब्जेक्ट लुजेस हीट एनर्जी. इथं काय होतं, कोल्ड ऑब्जेक्ट काय करतो, गेन करतो, म्हणजे उष्णता ग्रहण करतो याच्यामध्ये, आणि हॉट ऑब्जेक्ट काय करतो, लूज करतो, उष्णता बाहेर टाकतो. इफ द सिस्टीम ऑफ बोथ द ऑब्जेक्ट इज आयसोलेटेड फ्रॉम द एन्व्हायरमेंट बाय कीपिंग इट इनसाइड अ हीट रेजिस्टन्स बॉक्स. जर हा जो हीट रेजिस्टन्स मटेरियल घेतलेला आहे आपण, म्हणजे उष्णता आतही घेतली जात नाही, उष्णता बाहेरही सोडली जात नाही, असा जर बॉक्स घेतला, उष्णता रोधक जर पेटी घेतली, आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला काय दिसून येतं बघा, exchange takes place between the two objects only. Then no energy can flow from inside the box or come into the box. In this situation we get the following principle. आपल्याला खालील प्रिन्सिपल मिळतं. कोणतं प्रिन्सिपल बघा, हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इक्वल टू हीट एनर्जी गेन्ड बाय द कोल्ड ऑब्जेक्ट, अँड दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. म्हणजे उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता जी आहे, बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता, ही दोन्ही सारखी असते. याला उष्णता विनिमयाचे तत्व असं म्हटलं, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज म्हटलं. तर मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, मिक्सिंग मेथड अँड कॅलरीमीटर. विशिष्ट उष्माधारकतेचे मापन आणि कॅलरी मापी याचा अभ्यास करणार आहोत इथं. द स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड युझिंग मिक्सिंग मेथड. इथं मिश्रण पद्धतीने आपल्याला विशिष्ट उष्माधारकतेचे मापन करता येते. यासाठी कॅलरीमीटर इज युज्ड. कॅलरीमीटर या उपकरणाचा उपयोग केला जातो. यू हॅव लर्न कॅलरीमीटर इन प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण 9वीला हे कॅलरीमीटर पाहिलं होतं. If a hot solid object is put in the water in calorimeter, heat exchange between the hot object and the water and calorimeter starts. उष्णता दिलेला समजा स्थायू पदार्थ कॅलरी मापीतील पाण्यात जर टाकला तर उष्ण स्थायू पदार्थातून कॅलरी मापीतील पाणी आणि कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते. दिस कंटिन्यूस टिल द टेम्परेचर ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट, वॉटर अँड द कॅलरीमीटर बिकम इक्वल. ही कधीपर्यंत असणार आहे उष्णता स्थानांतरणाची क्रिया, स्थायू पदार्थ, पाणी आणि कॅलरी मापी या तिन्हींचे तापमान सेम होईपर्यंत ही स्थानांतरणाची क्रिया राहणार आहे. देअरफॉर हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट, म्हणजे स्थायू वस्तूनं गमावलेली उष्णता, म्हणजे स्थायू पदार्थ आपण त्यामध्ये घातलेला आहे कॅलरीमीटरमध्ये, तो काय करणार आहे, मग कॅलरीमीटरच्या पाण्यामध्ये आपण हा सॉलिड ऑब्जेक्ट टाकल्यानंतर हा सॉलिड ऑब्जेक्ट हीट लॉस्ट करणार आहे. किती हीट लॉस्ट करणार आहे, हीट गेनड बाय वॉटर इन कॅलरीमीटर, म्हणजे कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता प्लस हीट गेनड बाय कॅलरीमीटर प्लस कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता असणार आहे. हिअर हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट क्यू इक्वल टू मास ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट. इथं क्यू बरोबर काय येणार आहे, सॉलिड ऑब्जेक्टचे मास, म्हणजे आपण जो सॉलिड ऑब्जेक्ट पहिल्यांदा टाकला होता, म्हणजे ज्याचं आपल्याला स्पेसिफिक हीट काढायचं आहे, त्याचं मास इनटू इट्स स्पेसिफिक हीट, त्याची विशिष्ट उष्माधारकता, इनटू डिक्रीज इन इट्स टेम्परेचर,
तो त्याचं काय होणार आहे, टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. कारण का, सॉलिड ऑब्जेक्ट तो हॉट होता. हॉट सॉलिड ऑब्जेक्ट आपण काय केलेलं आहे, कॅलरीमीटरमध्ये टाकलेलं आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी होत जाणार आहे. मग हे किती कमी झालं, डिक्रीज इन इट्स टेम्परेचर हे असणार एम इंटू सी इंटू याला डेल्टा टी म्हटलं जातं. सिमिलरली हीट गेन्ड बाय द वॉटर. आता हीट कोण गेन करणार आहे, तर कॅलरीमीटरमध्ये असणारं वॉटर हीट गेन करणार आहे. किती गेन करणार आहे, तर मास ऑफ वॉटर इंटू इट्स स्पेसिफिक हीट इंटू इन्क्रीजिंग टेम्परेचर. त्या वॉटरचं मास, त्याची स्पेसिफिक हीट वॉटरची आणि त्याचं सुरुवातीचं तापमान आणि उष्ण पदार्थ त्यामध्ये घातल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. किती इन्क्रीज झालं, हे एम इंटू सी इंटू डेल्टा टी. हीट गेन्ड बाय द कॅलरीमीटर इक्वल टू, कॅलरीमीटर हीट गेन करणार आहे इक्वल टू मास ऑफ कॅलरीमीटर, कॅलरीमीटरचं मास, त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि कॅलरीमीटरमध्ये टेम्परेचर जेवढं इन्क्रीज झालेलं आहे, म्हणजेच एम इंटू सी इंटू डेल्टा टी. हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट. मग या हॉट ऑब्जेक्टनं किती हीट लॉस्ट केली, याला क्यू म्हटलं. हीट गेन्ड बाय कॅलरीमीटर इक्वल टू Q2 म्हटलं अँड हीट गेन्ड बाय वॉटर इक्वल टू Q1. याच्यावरून आपल्याला हीट लॉस्ट बाय दॅट हॉट ऑब्जेक्ट हे आपल्याला काढता येतं. युझिंग दिस इक्वेशन, इफ द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर अँड द कॅलरीमीटर आर नोन, द स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट कॅन बी कॅल्क्युलेटेड. जर आपल्याला स्पेसिफिक हीट वॉटरचा माहीत असेल, कॅलरीमीटरचं जर माहीत असेल, तर त्या ऑब्जेक्टच्या आपल्याला स्पेसिफिक हीट काढता येतात. त्याच्यावरून इथं एक्झाम्पल सोडवून दाखवलेले आहेत. इथं बघा, पहिलं एक्झाम्पल जे दिलेलं आहे इथं, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज टेम्परेचर. किती एनर्जी याच्यामध्ये आपल्याला हीट एनर्जी आवश्यक, म्हणजे तापमान वाढवण्यासाठी काढायचे. इथं 5 किलोग्रॅम वॉटर घेतलेलं आहे, मास घेतलेला आहे 5 किलोग्रॅम. इथं स्पेसिफिक हीट किती आहे, 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि इथं चेंज इन टेम्परेचर किती आहे, डेल्टा टी 20 डिग्री सेल्सिअस टू 100, म्हणजे 100 - 20 इक्वल टू 80 असणार आहे. एनर्जी टू बी सप्लाइड टू वॉटर इक्वल टू एनर्जी गेन्ड बाय वॉटर, म्हणजे एम इंटू सी इंटू डेल्टा टी. 5 × 80 इक्वल टू 400 किलो कॅलरी. अशा पद्धतीनं एक्झाम्पल्स याच्यावरती आहेत, हे सुद्धा सॉल्व करायचे. परत एक्सरसाइज सॉल्व करायचं आहे. एनी डिफिकल्टी असेल तर फोन करून विचारू शकता. थँक्यू.